शेतकरी मित्रांनो, राम राम. कोणत्या भागात पिकांना जीवदान मिळणार हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील बिकट हवामान परिस्थिती पाहता फक्त स्थानिक पाऊस होण्याचा अंदाज आहे, परंतु त्याचे प्रमाण कमी असेल. अजून काही दिवस कमीच पाऊस असेल. फक्त काही भागातच थोडा पावसात जोर राहू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की भारताच्या उपग्रही छायाचित्रावर कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर अजूनही कायम आहे आणि नव्याने बंगालच्या उपसागरामध्ये त्याला सपोर्टिव्ह अशा प्रकारचं बाष्प तयार होत आहे. शिवाय चीनच्या समुद्रातून येणारी पॅसिफिक महासागरातील वादळाचे अंश आता भारतीय भूभागापर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे एकूणच बदलत्या हवामानाचा परिणाम भारतामध्ये वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या पोहोचत असल्यामुळे साहजिकच यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. पावसाची परिस्थितीचं निरीक्षण केलं असता ज्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आणि एकूणच या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. यामध्ये विदर्भातही ठिकठिकाणी पावसाच्या घटना वाढलेल्या आहेत. कोकण किनारपट्टीला देखील ठिकठिकाणी पाऊस वाढलेला आहे. थोडं मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. कोकण किनारपट्टीला पावसाच्या सरी या अधूनमधून होत आहेत. आपण 4 आठवड्याच्या अंदाजावर म्हणजेच एक्सटेंडेड रेंजमधील फॉरकास्टवर आपण जर लक्ष दिलं तर विदर्भामध्ये 27 तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये पाऊस दाखवण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी एक सिस्टम कायम राहण्याचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आता आहे. कोकणामध्ये देखील पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की राजस्थानच्या आणि गुजरातच्या काही भागातील पाऊस दीर्घकाळासाठी उघडलेला आहे आणि या उघडपीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान आहे. विदर्भात केवळ पाऊस आहे, परंतु एकूण पाऊसमान कमी दाखवलंय. 10 सप्टेंबरपर्यंतचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी अधिक उघडीप वाढताना दिसते आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास खूप लवकर होण्याची शक्यता यावर्षी आहे. तीच परिस्थिती आपण जर 17 सप्टेंबरपर्यंत बघितली तर हे वातावरण जवळपास 17 तारखेपर्यंत मध्य प्रदेशपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरीही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी तो जलद गतीने होईल असं नाही. परंतु एकूण जर आपण निरीक्षण केलं या 4 आठवड्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत जाण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. मात्र आपल्याला साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये 17 तारखेपर्यंतच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये काही वादळी प्रणाली विकसित होण्याकरता अनुकूल वातावरण तयार होणार आहे आणि याच ठिकाणी तयार होणाऱ्या वादळी प्रणाली ही काही प्रमाणात महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतील आणि पर्यायाने महाराष्ट्रात पाऊस वाढू शकतो, हा आपला अंदाज आहे. ECMWF मॉडेलने मात्र आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असं वातावरण बदलण्याचे संकेत दिले आहेत. पहिल्यांदा हवामानातला मोठा बदल या ठिकाणी दाखवण्यात आलाय. महाराष्ट्राच्या दिशेने एक सिस्टम सरकण्याचा अंदाज जो स्कायमेटने दिला होता त्या अंदाजाशी सुसंगत अशा प्रकारचा अंदाज आलाय. 24 तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. 25 तारखेला विदर्भात पावसाचा जोर ECMWF मॉडेलने दाखवलेला आहे. 26 तारखेला विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात. हा आत्ताचा अंदाज जरी असला तरी पुढे हा महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे. 27ला याचा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा प्रभाव आहे, परंतु यामध्ये जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया,
चंद्रपूर गडचिरोलीचा काही भागात त्याचा प्रभाव आहे. 28 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभावी वातावरण दाखवण्यात आले आणि आपण कालच्या तुलनेत आज जर बघितलं तर हे काही प्रमाणात महाराष्ट्रात सरकताना दाखवण्यात आले आणि आपला अंदाजही जसा अंदाज पुढे सरकेल तसा याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव वाढत जाणार आहे. 29 तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या काही उत्तरेकडील भागात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत. 30 तारखेला ही सिस्टम पुन्हा मागे फिरून विदर्भाच्या पूर्व भागावर केंद्रित होईल असा अंदाज आहे. 31ला ही सिस्टम मागे फिरताना दाखवलेली आहे आणि त्यामुळे खंड परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते. 1 सप्टेंबरपासून ECMW मॉडेल पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल किंवा एक खंड राहील असं दाखवत आहे. 2ला एक खंड आहे. 3ला स्थानिक वातावरण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण वाढण्याची शक्यता आहे. 4 तारखेला उत्तर महाराष्ट्रात एक सिस्टम सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते. 5 तारखेला उत्तरेकडून एक सिस्टम महाराष्ट्रावर परिणाम करेल असा अंदाज आहे, परंतु हे अंदाज सगळे बदलणार आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रावर याचा इम्पॅक्ट अगोदर जास्त पडण्याची शक्यता आहे, कारण सध्या हे दूरचे अंदाज आहे. 6 तारखेला आपण उत्तरेकडून महाराष्ट्राचे जे प्रभाव दाखवतोय आणि मध्य प्रदेशवर एखादी सिस्टम येते ती महाराष्ट्राकडे सरकते असं दाखवलेलं आहे, परंतु या सिस्टम पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रावर सुद्धा केंद्रित होऊ शकतात. हा जो स्कायमेटचा अंदाज आहे तो इतर मॉडेलही दाखवू लागलेले आहे, त्याच्या जवळचा अंदाज, आणि पुढे पुढे भविष्यामध्ये महाराष्ट्रावर याचे परिणाम जास्त होतील असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढचा कालावधी चांगल्या पावसाचा असू शकतो. आज जरी मॉडेलने कमी दाखवला असला तरी देखील ECMW मॉडेलने एकूण 6 तारखेपर्यंत थोडा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर मराठवाडा या भागात पाऊस वाढताना दाखवलाय. कोकणात पाऊस वाढताना दाखवलेला आहे. हाच अंदाज आपण जेव्हा GFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा मराठवाडा, विदर्भ आणि कोकण असं वाढतं प्रमाण दाखवण्यात आलेलं आहे. आयकॉन मॉडेलने देखील विदर्भमध्ये पावसाचा अंदाज आणि मराठवाड्यातीलही पावसाचा अंदाज वाढीव दाखवलेला आहे, परंतु हा केवळ 29 तारखेपर्यंतचा आहे. तरी आपला अंदाज आहे की पुढील काही कालावधीमध्ये या सिस्टम आता महाराष्ट्रावर सक्रिय होऊ शकतील. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. विदर्भामध्ये याचं प्रमाण थोडं अधिक असण्याची शक्यता आहे. वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात देखील, अगदी सातारा, कोल्हापूर, सांगली भागात देखील आज पावसाचा अंदाज वाढतोय. कालच्या तुलनेत आज जर पावसाचा अंदाज वाढत असेल तर याचं साहजिकच आहे की वातावरण बदलतंय. या सिस्टम आज जरी आपल्याला फारशा डायरेक्ट महाराष्ट्रावर येताना दिसत नसल्या तरी आता 24लाही विदर्भात पावसाचा अंदाज दाखवण्यात आलेला आहे. आत्ता देखील प्रतिक्रिया द्यावी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, कारण विदर्भामध्ये सध्या पाऊस दाखवला जातोय मेघगर्जनेसह. जर असं काही असेल तर शेतकऱ्यांनी नक्की कळवावं. तर आपण मध्य प्रदेशवर सध्या ज्या सिस्टम जात आहेत त्या सिस्टम हळूहळू आता महाराष्ट्राकडे कन्व्हर्ट होणं अपेक्षित आहे. त्यामुळे मोठे पाऊस विदर्भात अपेक्षित आहेत. महाराष्ट्रात उर्वरित भागातही पाऊस वाढू शकतात. 27 किंवा 28ला जरी पावसाळी वातावरण, आता 28ला या मॉडेलने थोडं उत्तर महाराष्ट्र, नाशिकच्या उत्तरेकडील भागात काही जिल्ह्यात पाऊस वाढण्याचा अंदाज दिला आहे. विदर्भामध्ये 29-30लाही थोडं वातावरण दाखवलं जातंय, परंतु अजून सिस्टम बनणार आहे. जरी आता सिस्टम ही मागे सरकताना आपल्याला 29-30 तारखेला दाखवली जात असली तरी ती मागे सरकणार नाही, कारण हिला आणखी बाष्पाचं बळ मिळाल्यानंतर ही पुढे सरकणार आहे आणि पुढे सरकल्यामुळे साहजिकच महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. सध्या काही सिस्टम उत्तरेकडे सरकताना दाखवले जात आहेत, परंतु आपला अंदाज आहे की आता हळूहळू मान्सूनचा आज मध्य भारताकडे उतरेल आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने या सिस्टम सरकू लागतील. त्यामुळे आपण आशावादी आहोत की महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण
वाढेल. शेतकरी मित्रांनो, रामराम. मी किशोर पाटील आपल्याला पुढील 2 दिवसाचा हवामान अंदाज थोडक्यात सांगणार आहे. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज सांगण्याआधी मी आपल्याला काही गोष्टी सांगतो, काळजीपूर्वक ऐका. शेतकरी मित्रांनो, राज्यातील हवामान आपण गेले 2-3 महिन्यापासून प्रत्यक्ष अंदाजामध्ये सहभागी होऊन हवामान अंदाज शेतकऱ्यांना सांगत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या वातावरणामध्ये म्हणजे स्थानिक वातावरणाचा पाऊस विदर्भ वगळता उर्वरित राज्यांना होणार आहेत आणि तो सुद्धा कमी प्रमाणात होणार आहेत. याची शेतकऱ्यांनी नक्कीच दखल घ्यावी आणि पुढील नियोजन करावे. चला तर आपण थोडक्यात अंदाज जाणून घेऊ, त्यानंतर उर्वरित गोष्टीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान हवामान किरकोळ ढगाळ राहून काही ठिकाणीच हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी फक्त ढगाळ हवामान दाटून आलेले असेल. तर 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागात पावसाचा अंदाज आहे. फक्त विदर्भ वगळता या 3ही विभागात स्थानिक वातावरणाच्या पावसाचा जोर कमी असून काही ठिकाणीच हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर विदर्भातील आणि विदर्भाला लागून असलेल्या भागात मध्यम पाऊस बऱ्याच भागात होण्याचा अंदाज आहे. तर यामध्ये विदर्भामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भाला लागून असलेल्या काही जिल्ह्यातील काही भागांना या दरम्यान मध्यम पाऊस होऊ शकतो. म्हणजे अशा भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना नक्की जीवदान मिळू शकते. त्यातच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील पाऊस होणार आहे, परंतु तो अत्यंत कमी स्वरूपात आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला त्या भागातील पिके वाचतील आणि ज्या भागात पाऊस झाला नाही अशा भागातील पिकांना नक्कीच पाण्याची कमतरता भासेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तर पाण्याचा काटेकोरपणे वापर करून पिकांना पाणी देण्याची सोय करावी आणि वातावरण तो पिके वाचवण्याचा प्रयत्न करावा. कारण की पुढील म्हणजे सप्टेंबरमध्ये 1-2 पाऊस जोरदार होतच असतात. त्यामुळे त्या पावसापर्यंत तरी शेतकऱ्यांनी पिके वाचवण्याचा प्रयत्न करावा. आणि राहिला विषय कोणताही सिस्टम तयार होणार का, तर शेतकरी मित्रांनो, तो पुढील विषय आहे. तोपर्यंत आपल्याला पिके जगवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस सांगितला असला तर तो आपल्यालाच होणार अशी आशा न ठेवता शेतकऱ्यांनी आपली पिके वाचवण्यावर भर द्यावा आणि कोणत्याही शेतकऱ्यांनी कोरड्या जमिनीमध्ये खते टाकून आर्थिक नुकसान झेलू नये. आणि अशा वेळी जर आपण कोरड्या जमिनीत खते टाकण्याचा प्रयत्न केला तर पिकांनाही त्याचा फटका बसतो. तर चला शेतकरी मित्रांनो, असेच हवामानाविषयक माहिती घेऊन आपण नेहमीच्या व्हिडिओमध्ये भेटतच असतो. चला तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असे शेती आणि हवामानविषयक प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.